घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 मार्चच्या जबरदस्त भागामध्ये फायनली नानांनी अर्जुनच्या गाडीवरती लिहिलेला क्लू सापडलाय. मी नाना रणदिवे, मला सोडवा, मला या गुंडांनी किडनॅप केलंय. हे सगळं ज्यावेळेस आता सायली फोन करून जानकीला कळवते की नाना पनवेलमध्ये किडनॅप आहेत आणि त्याच वेळेला सायली आता ज्या वेळेला जानकीला ही गोष्ट सांगते, जानकी तडक नानांना सोडवून ऐश्वर्याच्या समोर आणून उभी करते. नानांना पनवेलमधून सुखरूप सोडवून जानकीने ऐश्वर्याचा पर्दाफाश कसा केलाय जबरदस्त एपिसोडमध्ये पाहू. इकडे शर्वरीची सुई एकाच गोष्टीवरती अटकलेली असते आणि ती सांगते, हे बघ दादा, आम्ही जे बघतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो. मर्डर वेपनवरती ऋषिकेश दादाच्या हाताचे ठसे सापडलेत आणि त्यामुळे तो खुनी आहे हे आम्ही मानतो. आणि या सगळ्यामध्ये तुला आता या सगळ्यावरती काही बोलायचं असेल ना तरी तू बोलू शकतोस, पण जे सत्य आहे तेच आम्ही मानतो. आणि मग जर का त्याने खून केलेला नाही असं तुझं म्हणणं आहे, तर तो पळाला का, तो कुठे गेला, पोलिसांच्या हाती का नाही लागला, पोलिसांना इकडून पळून जाण्याइतकं त्याने काय केलंय, यावरती आता इकडे जानकी सांगते ते स्वतः पोलिसांच्या हाती सरेंडर झालेले आहेत. यावरती अवंतिका म्हणते, वहिनी काय बोलताय आणि तुमच्या हाताला काय लागलं. यावरती मग जानकी सगळी कथा सांगायला लागते की मधुभाऊंना पकडण्यासाठी गुंड आले होते आणि हे ऋषिकेशला समजलं. ऋषिकेशला कळलं की माझ्या आणि मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे आणि म्हणून त्यांनी जेलमध्ये रिक्वेस्ट केली होती की मला सोडा, पण तसं काही झालं नाही आणि त्यामुळे मग आता त्यांना तिकडून पळून जावं लागलं. हे सगळं घडत असताना या सगळ्यामध्ये माझ्या जीवाच्या धोक्यामुळे ते तिकडून निघाले. इकडे मला सायलीचा कॉल आला होता की मधुभाऊंच्या अड्ड्याचा पत्ता महिपतला लागलाय, म्हणून मी तडक तिकडून निघाले. मधुभाऊंना घेऊन मी तिकडून दुसरीकडे जात होते. ज्या वेळेला मी मधुभाऊंना घेऊन तिकडून निघाले होते, पण त्याच वेळेला महिपतच्या गुंडांनी मला मध्येच अडवलं, मधुभाऊंना किडनॅप केलं. मग मी अर्जुन सायलीच्या गाडीमधून तिकडे गेले. तिकडे ऋषिकेश सुद्धा आम्हाला वाचवायला आले आणि या सगळ्या झटापटीमध्ये मधुभाऊंवरती घातलेली गोळी, ही गोळी आता माझ्या अंगावरती झाडली गेली आणि मला या सगळ्यामध्ये आता इकडे ह्या हाताला गोळी लागली. यावरती चिडलेला सौमित्र म्हणतो, बघितलंस ना शरू, अगं कधी कधी फक्त मर्डर करणारा याच्याच हाताला खून नाही लागत, ज्याच्यावरती अटॅक होतो ना त्याच्या सुद्धा हाताला खून लागतो, कळतंय का. असं म्हटल्यावरती इकडे आता इकडे सारंग सांगायला लागतो, दादा जे ती सांगते या सगळ्यावरती तू विश्वास ठेवणार का. यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी, माझ्यावरती विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण तुम्हाला सिरियसली वाटतं की तुमचा ऋषिकेश दादा हा खून करू शकतो. यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी, आणि तुम्हाला काय वाटतंय, मी अजूनही खोटं बोलते, माझ्या हाताला गोळी नाही लागलेली आहे. मी आत्ता माझ्या हाताची पट्टी काढून दाखवू का, रक्त खरं आहे का, अजूनही भळाभळा रक्त वाहतंय. असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही कुठे यांच्या नादी लागताय, तुम्ही या सगळ्यामध्ये आता यांना सोडून द्या आणि आराम करायला चला बरं, तुमच्या हाताला लागलंय ना. यावरती जानकी सांगायला लागते, ऐश्वर्या कुठे आहे. हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे. तिलाच माहिती होतं ना की मधुभाऊ आउट हाऊसमध्ये आहेत, तिनेच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं ना, हे सगळं तिचंच कारस्थान आहे. असं म्हणत असताना ऐश्वर्या तिकडे येते. जानकी म्हणते, कुठे गेली होतीस. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, हे बघे मी काय तुझी नोकर नाहीये तुला सांगायला मी कुठे गेले होते, मी काय करत होते ते. तुला सांगायला मी आहे कोण. हे जे 2 वकील पाळलेस ना त्या वकिलांना प्रश्न विचार, माझ्या नादी तू काही लागू नकोस. यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते, तू गेली होतीस मला माहिती आहे आउट हाऊसमध्ये मधुभाऊंना पकडण्यासाठी, गुंडांना घेऊन गेली होतीस ना. यावरती ऐश्वर्या म्हणते, मला काय करायचंय ग, कोण ते मधुभाऊ, माझा काय संबंध. यावरती जानकी सांगते, तू सगळ्यांना सांगितलं होतंस ना की मधुभाऊ आउट हाऊसमध्ये आहेत आणि त्यांना घेऊन तूच गेली होतीस, तुला माहिती होतं मधुभाऊ आउट हाऊसमध्ये आहेत ते. मग जर हे सगळं होतं तर तू मधुभाऊंना काय, हे तुझं आणि मधुभाऊंचा संबंध काय. यावरती ऐश्वर्या म्हणते, मी तेच म्हणते ना, मला काय करायचं ते मधुकर पाटलासोबत. यावरती जानकी म्हणते, काहीतरी संबंध आहे आणि हा संबंध शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. ऐश्वर्या म्हणते, जा ग जा, तुला जे काही करायचं असेल ते कर. यावरती जानकी म्हणते, ज्या वेळेला ऐश्वर्या मला कळेल ना की तू हे सगळं का केलेस, त्यावेळेला तुझी या घरातून वरात काढेन, तेव्हाच मी गप्प
असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याला चांगलीच धमकी दिलेली असते. ऐश्वर्या घाबरून जरा रूममध्ये येते आणि ही जानकी काही माझी पिछा सोडत नाहीये. तिच्या डोक्यात काही ना काहीतरी भरलेलं असतं. लवकरात लवकर मला या सगळ्यामध्ये आता याचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे. या जानकीला गोळी लागली ना, ती हाताच्या ऐवजी तिच्या ना आता छाताडातच घुसायला पाहिजे होती, म्हणजे त्याचं काम तमाम झालं असतं. तितक्यात सारंग तिच्या मागे येतो आणि ऐश्वर्या, काय हो, काय बोलते जानकी वहिनी? यावरती ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला काय तिच्यावरतीच विश्वास बसतोय का? मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवणार? यावरती सारंग म्हणतो, तसं नाही, पण खरं सांगायचं तर मधुकर पाटील आउट हाऊसमध्ये होते हे तुम्हालाच माहिती होतं ना? यावरती ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्यावरती संशय घेताय. सारंग, कुणाला सांगून, कुणाच्यामुळे? त्या जानकीच्यामुळे? अहो, अख्ख्या जगाने माझ्यावरती संशय घेतला तरी चालेल, पण सारंग, तुम्ही तुम्ही माझ्यावरती असा संशय नाही घेऊ शकत. काय बोलताय तुम्ही सारंग? सारंग म्हणतो, नाही ऐश्वर्या, मी फक्त तुम्हाला विचारलं, की जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला माहिती होतं ना मधुकर पाटील होते ते. यावरती ऐश्वर्या म्हणते, फोकस ढळू देऊ नका. आपला मेन फोकस काय आहे? ऋषिकेश दादांनी आणि जानकी वहिनींनी मिळून नानांना मारण्याचा प्लॅन केलाय आणि त्यात त्या मधुकर पाटलाला इन्व्हॉल्व केलंय. तुम्हाला समजतंय का? तुम्ही काय तिचा विचार करताय? सध्या आपण एक टीम आहोत, दुसऱ्याबद्दल विचार नाही करायचा. तितक्यात शर्वरी येते आणि मी ना नेटवरती सहज मधुकर पाटलाबद्दल सर्च केलं. यावरती सारंग म्हणतो, मग तुला काय दिसलं? यावरती मग आता शरू सांगायला लागते, मला त्या नेटवरती ज्या काही गोष्टी दिसल्या ना, त्या एकदम भयंकर होत्या. हे मधुकर पाटील आश्रम चालवतात आणि हे तेच आश्रम आहे की ज्या आश्रमामध्ये जानकी वहिनी लहानाची मोठी झाली. कळतंय का तुम्हाला? आणि जानकी वहिनीला त्यांनीच वाढवलं. बरं, इतकंच सगळं नाही तर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जानकी वहिनी ज्या आश्रमात वाढली त्या आश्रमाचे ओनर मधुभाऊ यांच्या हातून एक खून झालेला आहे. खुनाची केस त्यांच्यावरती चालू आहे. कळतंय का? असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते, बघितलं बघितलं, हा खुनी माणूस आहे आणि यांनी जानकी वहिनींनी आणि ऋषिकेश दादांनी तिघांनी मिळून नानांचा खून केलाय. खुनाच्या प्लॅनिंगमध्ये यांनी आता मधुभाऊंना सामील करून घेतलंय. तुम्हाला दोघांना समजतंय का? या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश दादा किती पोहोचलेली चीज आहेत, असं म्हणत ती आता दोघांची कानं भरत असते. तोपर्यंत इकडे आता अवंतिका सांगत असते, वहिनी वहिनी, तुम्ही आराम करा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. यावरती सौमित्र म्हणतो, मी ऋषिकेश दादाच्या बेलचे पेपर तयार केलेत वहिनी, पण गडबड अशी झालेली आहे की या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादा जो पळून गेलाय ना, त्यामुळे बेलचं सगळं हे बदललेलं आहे. त्याने असं पळून जायला नको होतं. यावरती आता इकडे अवंतिका म्हणते, अरे तू काय बोलतोयस? या सिच्युएशनमध्ये हे बोलणं गरजेचं आहे का? त्यांना त्यावेळेला जे वाटलं असेल ते त्यांनी केलं ना. यावरती मग आता सांगायला लागते, इकडे आता सौमित्र सांगायला लागतो, अगं त्याने मला फोन करायचा ना, मला फोन करून जर का तो बोलला असता ना, तर मी तिकडे पोहोचलो असतो. यावरती मग आता इकडे सांगायला लागते अवंतिका, अरे वहिनी सांगतायत ना की त्यांच्या आणि मधुभाऊंच्या जीवाला धोका होता. जर त्यांच्या आणि मधुभाऊंच्या जीवाला धोका होता तर या सगळ्यामध्ये त्या सिच्युएशनमध्ये दादांना जे सुचलं, जे पटलं, जे रुचलं ते त्यांनी केलं. अरे तुझं काय सौमी, तू कशाला इतका विचार करतोस? त्या सिच्युएशनमध्ये असल्यावरती तू सुद्धा कदाचित असाच कोणता तरी निर्णय घेतला असतास ना. त्यामुळे विचार कर. आता सध्या वहिनींना तू काही बोलू नकोस. यावरती आता जानकी सांगायला लागते, पण या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशची सुटका होईल ना? यावरती सौमित्र म्हणतो, हो वहिनी, तू काही काळजी करू नको. मला जरा बेलचे पेपर बदलायला लागतील, कारण दादा आता जेलमधून पळून गेलाय ना, त्यामुळे त्याच्यामध्ये काही ॲडिशनल पेपर ॲड करायला लागतील. पण तू काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर दादाला सोडवतो. जानकी म्हणते, एक काम करते, मी दागिने विकते, बेलसाठी पैसे भरायला लागतील ना. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सौमित्र, तू बहीण मला भाऊ मानतेस ना, मग या भावाकडे पैशाची गोष्ट करतेस, व्यवहाराच्या गोष्टी करू नको. पैशाचं जे काही आहे ते मी बघतो वहिनी, तू नको चिंता करू. असं म्हणत तो जानकीला कम्फर्टेबल करतो आणि बेलचे पेपर तयार करतो. तोपर्यंत आता इकडे जानकी म्हणते, अवंतिका, अगं आई कुठे आहेत? यावरती अवंतिका सांगते, त्यांच्या रूममध्ये झोपल्यात. जानकी म्हणते, मी भेटून येते. असं म्हणत जानकी आता इकडे सुमित्राला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये येते. सुमित्रा तिच्या रूममध्ये झोपलेली असते. जानकी हळूच एंटर करते. पाहते तर काय, सुमित्रा बेडवरती झोपलेली असताना तिच्या डोक्यावरून मायेने, प्रेमाने हात फिरवायला लागते आणि आता सुमित्राला जाग येते. जाग आल्यावरती सुमित्रा उठते. काय ग जानकी,
कुठे गेली होतीस तू? आणि तुझ्या हाताला काय झालं? जानकी, अगं स्वतःची काळजी घे. तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. स्वतःला किती त्रास करून घेतेस. काय झालं तुझ्या हाताला? जानकी म्हणते, काही नाही, खरचटले. आई, तुम्ही ठीक आहात ना? सुमित्रा म्हणते, ठीक? अगं मी इतकी खुश आहे ना. आजच्या इतकी होळीची धमाल मी आत्तापर्यंत कधी केलीच नव्हती. इतकी धमाल केली ना, नानासाहेब आणि मी, आम्ही दोघांनी मिळून धमाल केली. तुला माहिती आहे का, नानासाहेबांनी इतका रंग लावला ना. बरं ते जाऊ दे, ऋषिकेश कुठे आहे? यावरती जानकी म्हणते, आई ते कामानिमित्त जरा बाहेर गेलेत. यावरती सुमित्रा म्हणते, थांब, आत्ता मी नानासाहेबांना नाव सांगते, म्हणजे ते ऋषिकेशला सांगतील की अरे, काम महत्वाचं आहे की बायकोला वेळ देणं महत्वाचं आहे. होळी, धुलीवंदन या दिवशी बायकोशी तुला सोबत राहणं गरजेचं आहे. ते न करता तू बाहेर कुठे चाललायस? हे सगळं सगळं आता नानासाहेब ज्या वेळेला त्याला जाब विचारतील ना, तेव्हाच त्याला या सगळ्यामध्ये आता समजेल की काय सत्य आहे ते. असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते, आई तुम्ही खरंच ऋषिकेशला ओरडा, पण तुम्ही व्यवस्थित आहात ना? यावर सुमित्रा म्हणते, मला काय झालंय? पण त्या शरूचं बघा, ती काहीही बोलते हा शरू. मला हे काही आवडत नाहीये शर्वरीचं बोलणं. काय मला सांगते तर नानासाहेब नाहीयेत. ती जर का परत असं बोलली ना, तर मी तिला, असं म्हणत सुमित्रा चिडते आणि हात उगारते. यावरती जानकी सांगते, आई आई आपल्याला असं चिडायचं नाहीये. आपल्याला शांत राहायचं आहे. नाना लवकरच येणार आहेत. नाना ठीक आहेत. काहीही झालेलं नाहीये. हे सगळं असताना तुम्ही चिडलात तर कसं होईल? नाही ना? त्यामुळे तुम्ही अजिबात चिडायचं नाहीये. काही काळजी करायची नाहीये. सगळं सगळं व्यवस्थित होणार आहे. असं म्हटल्यावरती सुमित्राला ती सांगते, आई तुम्ही झोपा बरं. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. लवकरात लवकर ऋषिकेश येतील. मी तुम्हाला भेटायला सांगते. असं म्हटल्यावरती सुमित्रा आता झोपी जाते. जानकी तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि रडायला लागते. आई मुलांच्या डोक्यावरती मायेने हात फिरवून त्यांच्यावरती पाखर घालते प्रेमाची. पण आज आज मला माझ्या आईंची आई व्हायला लागते. यासारखं दुर्दैव नाहीये. आईंना या अवस्थेमध्ये बघताना मला खूप त्रास होतोय. आई तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा. असं म्हणत जानकी आता इकडे हुंदका देते आणि आपला हुंदका लपवण्यासाठी ती पटकन बाहेर येते. ज्या वेळेला ती बाहेर येते, ती स्वतः देवखोलीमध्ये यायला निघते. पाहते तर काय, ओवी ऑलरेडी देवखोलीमध्ये असते आणि ती देवाकडे प्रार्थना करत असते. मला माझ्या बाबांची आठवण येते. माझ्या बाबांना लवकरात लवकर इकडे घेऊन ये. मला माझ्या नाना आजोबांची पण आठवण येते. नाना आजोबांना सुद्धा या सगळ्यामध्ये लवकरात लवकर घेऊन ये. नाना आजोबा आणि बाबा यांच्याशिवाय मला चैन पडत नाहीये. तितक्यात तिथे जानकी येते आणि ओवी रडायला लागते. आई आजोबा आणि बाबा कुठे आहेत? येतील ना ते घरी? त्यावरती मग आता जानकी सांगते, तू बिलकुल काळजी करू नको. आपले नाना आजोबा सुखरूप आहेत आणि बाबा सुद्धा लवकर येतील. तुला देवावरती विश्वास आहे ना? म्हणूनच तू देवाची प्रार्थना करतेस की नाही? तर देवबाप्पा सगळं सगळं ठीक करेल. दोघांनाही लवकरात लवकर घरी आणेल. त्यावरती मग आता ओवी सांगते, आई आणि देवबाप्पांनी सगळं ठीक नाही केलं तर? यावरती मग आता जानकी म्हणते, हे बघ, असा निगेटिव्ह विचार आपण करायचा नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा आपण पॉझिटिव्हच विचार करायचा आणि सगळं सगळं काही ठीक होणार आहे. काहीही काळजी करू नकोस. असं म्हणत ती आता ओवीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि तिला समजवत असते, तुला अजिबात काळजी करायची गरज नाहीये. लवकरात लवकर बाबा सुद्धा घरी येतील आणि लवकरात लवकर आता आजोबा सुद्धा घरी येतील. असं म्हणत ती आता ओवीला समजावते. ओवी म्हणते, आई अगं तुझ्या हाताला काय झालंय? तुझ्या हाताला काय लागलं? यावरती जानकी सांगायला लागते, नाही बाळा, माझ्या हाताला फारसं काही लागलेलं नाहीये. माझा हात ठीक आहे. असं म्हटल्यावरती ती आता ओवीला या सगळ्यामध्ये समजवत असते. तोपर्यंत आता ऐश्वर्या रात्रीच्या वेळेला आपल्या रूममध्ये झोपली असताना तिला झोप येत नसतं. चोराच्या मनात चांदणं. आपण चुकी केल्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टींची भीती वाटते आणि त्याचप्रमाणे तिला आता भीती वाटत असते आणि भीती वाटत असल्यामुळे ती या सगळ्यामध्ये पूर्णपणे हादरलेली असते. बाजूला तिला जानकी दिसते. जानकी तू इथे काय करतेस? जानकी तू इथे काय करतेस? असं म्हणत ती घाबरते आणि घाबरी-घुबरी होऊन जानकीकडे पाहते. जानकी म्हणते, का ग, तुझी रात्रीची झोप उडाले का? का तू असं काय चुकीचं केलंस त्याच्यामुळे तुझी झोप उडाले? यावरती ऐश्वर्या म्हणते, हे बघ, तू लांब हो, लांब हो, माझ्यापासून लांब हो. मला नको हे सगळं सांगूस. लांब हो, लवकर लांब हो. जानकी म्हणते, का ग, तुझ्या सगळ्या पापाचा घडा भरलाय. तुला माहिती आहे ना तू काय काय पापं केलीस ती ती सगळी पापं आता हे झालेली आहेत. असं म्हटल्यावर ती आता इकडे ऐश्वर्या घाबरते. जानकी रूममध्ये आहे म्हणून ती बाहेर येते. बाहेर येऊन पाहते तर काय,
ऑलरेडी नानासाहेब आता इकडे जिन्यावरती उभे असतात आणि ते ऐश्वर्याकडे रागारागाने पाहत असतात. ऐश्वर्या चांगलीच चपापते. नाना तुम्ही? नाना तुम्ही? यावरती नाना म्हणतात, हो मी. का? भूत पाहिल्यासारखं का बघतेस? तू तर मला डांबून ठेवलं होतंस ना, मग मी इकडे कसा काय आलो? या गोष्टीचं तुला आश्चर्य वाटतंय का? तुझ्या पापाचा बदला घेण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. तू माझ्यासोबत जे काही केलंस ना, त्यानंतर आता तुझ्यासोबत तेच सगळं जानकी करणार आहे. त्यावरती जानकी सांगायला लागते, नाना तुम्ही सांगा ना, काय करायचंय हिच्यासोबत? नाना म्हणतात, हिनेच मला जिन्यावरून ढकलून टाकलं. हिने मला जिन्यावरून ढकललं आणि तसंच हिच्यासोबत व्हायला पाहिजे. हिला या सगळ्यामध्ये सगळं सगळं आता तेच भोगायला लागलं पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे नाना सांगायला लागतात, जानकी हिने माझ्यासोबत खूप काही चुकीचं केलंय आणि ते सगळं हिला भोगायला लागलं पाहिजे. तू हिला सोडू नकोस. जानकी तू हिला सोडू नकोस. असं म्हणत आता इकडे नाना जानकीला या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची कारस्थानं सगळी सांगतात आणि त्यावरती तिला सांगतात, हिने ज्याप्रमाणे मला आता जिन्यावरून ढकलले ना, जानकी तू सुद्धा हिला जिन्यावरून ढकल. जी शिक्षा मला मिळाली ती शिक्षा हिला मिळायला पाहिजे. यावरती आता ऐश्वर्या गडबडते, नाही नाही मला वाचवा, कुणीतरी मला वाचवा, अवंतिका सौमित्र मला वाचवा. यावरती जानकी तिचा हात पकडते, का ग तुला आत्ता मदतीची का गरज पडली? कारण आता या क्षणाला तुझ्या मदतीला इकडे कोणी कुणी येणार नाहीये, कारण घरामध्ये कोणीच नाहीये. आम्ही फक्त दोघंच जण आहोत तुला शिक्षा देण्यासाठी. असं म्हणत ती आता ऐश्वर्याचा हात धरते आणि हीच तुझ्या पापांची शिक्षा आहे. तुला या सगळ्यामध्ये जोपर्यंत मी जिन्यावरून ढकलत नाहीये ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. असं म्हणत मग मात्र आता इकडे जानकी तिचा हात धरते. हात धरून तिला आता जिन्यावरून ढकलत असते. ऐश्वर्या आपल्या जीवाची भीक मागत असते, नाही मला वाचवा, नाही मला वाचवा. पण जानकी तिचा एकही शब्द ऐकत नाही आणि तिला ढकलायला निघते. जानकी सांगते, का ग रणदिव्यांना बरबाद करण्यासाठी जे काही कारस्थानं करतेस, ती कारस्थानं अजून तुझी पुरेशी झालेली नाही आहेत का? या पापाचा तुला आता बदला घेतल्याशिवाय मी गप्प राहणार नाहीये. माझ्या कुटुंबाला, माझ्या नानांना या सगळ्यामध्ये जे काही तू आता भोगायला लावलेस ना, त्या सगळ्यामुळे तुला आता मी सोडणार नाही. असं म्हणत इकडे आता ती तिचा हात धरते आणि तिला जिन्यावरून ढकलत असते. ऐश्वर्या, नाही वाचवा, वाचवा, जानकी सोड मला, सोड मला, असं म्हणत किंचाळत उठायला लागते. आता हे ऐश्वर्याचं घाणेरडं स्वप्न असतं. ऐश्वर्या या स्वप्नामध्ये पूर्णपणे आता अडकलेली असते आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्या विचार करायला लागते, वाचवा, जानकी सोड, जानकी सोड. तितक्यात सारंग तिकडे येतो. काय झालं ऐश्वर्या, तुम्ही काय या सगळ्यामध्ये इतक्या आता घाबरलात आणि जानकी सोड, जानकी सोड असं का म्हणत होतात? त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगते, नाही काही नाही, जानकी नानांचा गळा धरून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होती आणि ज्या वेळेला त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होती त्याच वेळेला मी तिकडे पोहोचले. सारंग म्हणतो, मग तुम्ही नानांना वाचवलत ना, नानांना काही होऊ दिलं नाहीत ना? यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या, नाही नाही नाना चांगले आहेत ना आपले, असं हे ते. यावरती सारंग म्हणतो, काही काळजी करू नका, ती जानकी इथे काहीच करू शकणार नाहीये. असं म्हणत तो आता ऐश्वर्याला समजावतो खरा, पण ऐश्वर्याने केलेल्या पापाचं तिचंच मन तिला खात असतं आणि या सगळ्यामध्ये नाना जर का परत आले तर आपलं काही खरं नाही हे तिला समजत असतं. आणि ती सांगते, आता लाईट्स ऑफ करू नका, मी लाईट्स ऑन करून झोपणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा इथल्या लाईट नाही हा बंद करायच्या. असं म्हणत ती लाईट्स ऑफ करण्यापासून थांबवते आणि झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे ओवी फुगून बसलेली असते. ओवीची परीक्षा असते आणि या परीक्षेला आता ओवीला तिचा बाबा अभ्यास घ्यायला हवा असतो आणि ओवी सांगत असते, दरवर्षी बाबा माझा अभ्यास घेतो आणि यावर्षी, यावरती जानकी सांगते, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी तुझा अभ्यास घेईन. त्यावरती ओवी सांगते, नाही मला बाबाच पाहिजेत आणि त्यामुळे ती रुसून बसलेली असताना तिकडे गुलाब येतो आणि तो जानकीला ॲक्शन करून म्हणतो, काय झालं ओवी ताई, रुसल्यात का? यावरती आता इकडे जानकी हो म्हणते. मग गुलाब येतो आणि काय ओवी ताई, तुमचा राग काढण्यासाठी मी काय करू? आणि त्यामुळे आता तो सांगायला लागतो, ओवी ताई बोला बोला. ओवी खूप रुसून बसलेली असते. मग जानकी म्हणते, काय ग गुलाब, तुझ्याशी इतके गुलाब काका इतकं बोलतायत तरी तू काही बोलतच नाहीयेस. ओवी म्हणते, आई मला बाबा आणि नाना काका मला लवकरात लवकर हवे आहेत आपल्या घरामध्ये. यावरती आता इकडे जानकी सांगते, तुला म्हटलं ना की नाना आजोबा येणार, नाना आजोबा येणार आणि बरोबर बाबा सुद्धा येणार, तू काळजी करू नकोस. यावरती ओवी सांगते, पण आई कधी?
जानकी म्हणते, "हे बघ, प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते. वेळ आली ना की सगळ्या गोष्टी होतात. तू आता स्कूलमध्ये जा आणि आता या सगळ्यामध्ये तू कोणतीही काळजी करू नकोस." असं म्हटल्यावरती लगेचच ती आता ओवीला स्कूलमध्ये पाठवते. तिने जरी ओवीला स्कूलमध्ये पाठवलं असलं तरीसुद्धा तिच्या पण डोक्यामध्ये काहीतरी चालू असतं की कसे नाना सापडणार, कसे ऋषिकेश हे होणार. तितक्यात आता ॲडिशनल बेलचे पेपर तयार करून सौमित्र पोहोचतो पोलिसांकडे. पोलिसांकडे पोहोचल्यावरती तो सांगतो, "मी ऋषिकेश दादाची बेल करण्यासाठी आलेलो आहे." त्यावरती मग आता लगेच पोलीस सांगतात, "ठीक आहे, तुम्ही ऋषिकेशची बेल करायला आलात, ते बेलचे पेपर घेऊन आलात, म्हणजे मला बेल करायलाच पाहिजे. पण त्यासाठी मला एक गोष्ट सांगा, ते जेलमधून पळून गेले होते. त्याचे काही पेपर वगैरे?" सौमित्रने सगळे पेपर आणलेले असतात आणि तो फायनली ऋषिकेशला बेलवरती सोडवून तिकडून घेऊन जातो. ऋषिकेशला बेलवरती सोडवल्यावरती मग ऋषिकेश त्याला आता सांगायला लागतो, "हे बघ सौमित्र, माझं गट फिलिंग आहे की नानांना काहीही झालेलं नाहीये. नाना सुखरूप आहेत. पण नानांनी आणि असा कोणता तरी क्लू सोडलाय, 101% कोणता तरी क्लू सोडलाय की ज्याच्यामुळे नाना जिवंत आहेत हे आपल्याला समजेल. पण तो क्लू काय आहे ना, तो आपल्याला पहिला भेटला पाहिजे. तो क्लू भेटल्याशिवाय काहीच नाही." यावरती सौमित्र म्हणतो, "दादा, का तुला असं वाटतंय क्लू असेल?" यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश, "मला आतून असं वाटतंय, का कुणास ठाऊक, मला सिक्स सेन्सला हे असं वाटतंय." आणि खरंच नानांनी क्लू सोडलेला असतो. जो क्लू असतो जानकी आणि आता इकडे सायली आणि अर्जुन यांच्या गाडीवरती. ज्यावेळेला अर्जुन आता कोर्टात जायला निघतो, त्यावेळेला डिक्कीमध्ये आता तो क्लू त्याला सापडतो. "मी नानासाहेब रणदिवे, मला सोडवा, मला किडनॅप केलेलं आहे." असं म्हणत त्याने "मला मदत करा" हे जो मेसेज असतो, तो मेसेज तो आता सायलीला दाखवतो. नानासाहेब रणदिवे म्हणजे जानकीचे सासरे ना, ते पण गायब आहेत ना. मग ताबडतोब इकडे आता सायली फोन करते, "हॅलो जानकी, अगं तुझ्या सासऱ्यांचा मेसेज आमच्या गाडीवरती आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्ही इकडून निघालो ना, त्यावेळेला तुझे सासरे बहुतेक आमच्या डिक्कीत होते आणि त्यांनी हा मेसेज लिहिलाय." आता नानासाहेब पनवेलला आहेत हे सत्य जानकीला समजलेलं आहे. जानकीला हे सत्य समजल्यावरती जानकी या सगळ्यामध्ये नानासाहेबांना शोधायला पनवेलला निघालेली आहे. इकडे ऐश्वर्या विचार करते, "अरे बापरे, नाना पनवेलला हे सत्य जानकीला समजले, म्हणजे जानकी त्यांना सोडवायला चालले. नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा मी जानकीला तिथपर्यंत पोहोचूच देणार नाही." असा ऐश्वर्या विचार करते. आता कोण जिंकणार, जानकी की ऐश्वर्या? येणाऱ्या भागातच